वेलकम बॅक टू धिस चॅनल. आत्तापर्यंत 10वीचे निकाल लागलेले असतील. मग तुम्ही स्टेट बोर्डमध्ये असाल किंवा CBSE बोर्डमध्ये असाल किंवा ICSE बोर्डमध्ये असाल, तर आता सर्वांपुढेच प्रश्न पडला असेल की 10वी नंतर पुढे काय करायचं किंवा कशामध्ये करिअर करायचं किंवा ग्रॅज्युएशन कशामध्ये करायचं आहे. तर जनरली आपल्याकडे 3 वेगवेगळ्या फील्ड्स जे आहेत ते 10वी नंतर अवेलेबल आहेत. पहिली फील्ड जी आहे ते सायन्स आहे. म्हणजे 10वी नंतर तुम्ही सायन्स स्ट्रीमला जाऊ शकता किंवा कॉमर्सकडे जाऊ शकता किंवा आर्ट्स. प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स स्ट्रीमबद्दल माहिती घेणार आहोत. सायन्स स्ट्रीममध्ये 11वीला ॲडमिशन घेत असताना आपल्याकडे जनरली 2 बोर्ड्स आहेत. एक CBSE बोर्ड आहे आणि दुसरा जो आहे तो स्टेट बोर्ड आहे. मग CBSE बोर्ड चांगला आहे का स्टेट बोर्ड चांगला आहे, हे ऑलवेज जे आहे ते कन्फ्युजन असते. तर आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर आता आपली 10वी जी आहे ते झालेली आहे. 10वी म्हणजेच काय, SSC झालेली आहे. SSC म्हणजे काय, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. आणि आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर 11वी आणि 12वी करायची. तर 12वीला जे आहे ते आपण असं म्हणतो HSC म्हणजे हायर सेकंडरी सर्टिफिकेट. 10वी नंतर 3 पर्याय उपलब्ध आहेत. सायन्स स्ट्रीम आहे, कॉमर्स स्ट्रीम आहे किंवा आर्ट्स आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सायन्स ह्या स्ट्रीमबद्दल माहिती घेणार आहोत. सायन्सला 10वी नंतर सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक जे आहे ते 11वी 12वीला ॲडमिशन घ्यायचं आणि दुसरा पर्याय आहे पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं. तर ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा 11वी 12वी करून इंजिनिअरिंगला जाण्यापेक्षा ज्यांना वाटतं की पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन अवेलेबल आहे की 10वी नंतर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक करू शकता आणि पॉलिटेक्निक झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही 10वी नंतर पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंगला येऊ शकता आणि तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. पण यामध्ये एक ड्रॉबॅक असा आहे की पॉलिटेक्निक करून तुम्हाला जे मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, NIT आहे, IIT आहे, तर अशा कॉलेजला तुम्हाला जाता येणार नाही. तर आपल्याला दुसरी मेथड जी आहे ते 11वी 12वी 10वी नंतर जे आहे ते 11वी आणि 12वी कंप्लीट करायचे. 11वी 12वी केल्यानंतर परत 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. एक मेडिकलला जाऊ शकता किंवा इंजिनिअरिंगला तुम्ही जाऊ शकता. पॉलिटेक्निक केल्यानंतर फक्त इंजिनिअरिंगचंच ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असेल. 11वी 12वी सायन्समध्ये तुम्ही करत असाल तर तुम्हाला मेडिकल साईडलाही जाता येईल, इंजिनिअरिंग साईडलाही जाता येईल. तर 11वीचे ॲडमिशन्स किंवा 11th स्टँडर्डला ॲडमिशन घ्यायचं आहे. 11th स्टँडर्डलाच आपण म्हणतो ज्युनियर कॉलेज, फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज. 11वी जे आहे ते कॉलेज आहे. आता 10वी पर्यंत आपली स्कूल होती आणि आता आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे. तर ते जे कॉलेज आहे ते ज्युनियर कॉलेज आहे आणि आपण ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेणार आहोत. म्हणून याला जनरली काय म्हणतात, FYJC ॲडमिशन. तर हे FYJC ॲडमिशन कशा पद्धतीने होतात, तर आपण जनरली महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेस आहेत त्याबद्दल हे सर्व बोलणार आहोत. तर FYJCचे जे ॲडमिशन प्रोसिजर आहे ती वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राबवली जाते. जे मेट्रोपॉलिटन डिस्ट्रिक्ट्स आहेत, जसे पुणे आहे, मुंबई आहे, औरंगाबाद आहे, तर अशा ह्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे. ऑनलाईनमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपले डिटेल्स फिलअप करायचे त्याच्यामध्ये
आणि त्या जिल्ह्यामधील ज्याही कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांचे चॉईसेस त्या ऑप्शन फॉर्ममध्ये किंवा ॲडमिशन फॉर्ममध्ये ऑनलाईन तुम्हाला भरायचे आहे आणि आपल्या मेरिटनुसार किंवा आपली कॅटेगरी आहे, मेरिट आहे, मार्क्स असतील, ह्याच्यानुसार तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल. परंतु ग्रामीण भागात जे कॉलेजेस ग्रामीण भागामध्ये येतात त्या कॉलेजेसमध्ये अशी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस नाही आहे. तर तुम्हाला त्या कॉलेजला व्हिजिट करायची आहे. 11वी सायन्सला ॲडमिशन घेण्यासाठी ग्रामीण भागातील कॉलेजेस असतील तर तुम्हाला त्या कॉलेजला डायरेक्टली व्हिजिट करायची आहे आणि त्यांचा ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 11वीला ॲडमिशनसाठी काय काय प्रोसिजर आहे ते बघूया. तर आपल्याला 11वी किंवा 11th स्टँडर्ड सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत की स्टेट बोर्डचे कॉलेजेस आहेत आणि CBSEचे कॉलेजेस आहेत. जनरली CBSEचे जे स्कूल्स आहेत त्याच स्कूलला कॉलेजची पण परमिशन मिळालेली आहे. त्यामुळे आपण जनरली ह्याला CBSE स्कूल किंवा कॉलेजेस असं म्हणणार आहोत. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड कॉलेजेस असे दोन टाईपचे कॉलेजेस आपल्याला बघायला मिळतील. स्टेट बोर्डचे जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 12वी जी आहे ते 600 मार्काची आहे टोटल आणि CBSE बोर्डमध्ये ही 500 मार्क्सची आहे. हा जो बेसिक डिफरन्स आहे की स्टेट बोर्डमध्ये 600 मार्कापैकी आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत आणि CBSE मध्ये 500 मार्कापैकी. तर स्टेट बोर्डमध्ये परत दोन टाईपचे कॉलेजेस आहेत. एक गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत आणि दुसरे जे आहे ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असतील तर तिथं फीस जी आहे ते खूप नॉमिनल किंवा एक 5-10 हजार अशी फीस असेल गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेसमध्ये. आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर आपण ॲडमिशन घेत असाल तर एक 30-40 हजार अशी फीस त्या ठिकाणी असणार आहे. त्याच पद्धतीनं CBSE बोर्डाला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं फक्त आपल्याकडे प्रायव्हेट स्कूल किंवा कॉलेजेस आहेत. तिथं काही गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. तर CBSE बोर्डमध्ये जर आपल्याला कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी फीस जी आहे ते 50,000 आहे आणि जास्तीत जास्त 80,000 किंवा 1,00,000 रुपये अशी फीस आहे. ही फक्त 11वीची फीस सांगतोय. 12वीला एवढीच फीस परत आपल्याला भरावी लागणार आहे. तर हे आहे 11वी सायन्स. तर आता हे 11वी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड कॉलेजेस ची माहिती आपण घेणार आहोत. कशा पद्धतीने ॲडमिशन ह्या ठिकाणी घेता येते किंवा कुठले सब्जेक्ट्स आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर 11वीला ॲडमिशन घेत असाल महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या कॉलेजेसमध्ये तर परत आपल्याकडे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत. एक जो आहे तो जनरल सायन्स आहे आणि दुसरा जो आहे बायफोकल सायन्स आहे. जनरल सायन्समध्ये 6 सब्जेक्ट्स आहेत. बायफोकल सायन्समध्ये 5 सब्जेक्ट आहेत. म्हणजे जनरल सायन्स जो आहे तुम्ही मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही ग्रुप ह्यामध्ये आहेत. बायफोकल सायन्समध्ये एक तर तुम्हाला इंजिनिअरिंग ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. इंजिनिअरिंग ग्रुप म्हणजे मॅथ्सचा ग्रुप, कारण मॅथमॅटिक्स हे मस्ट आहे इंजिनिअरिंगसाठी. आणि दुसरा ग्रुप जो आहे तो बायोलॉजी ग्रुप आहे किंवा मेडिकल ग्रुप असं म्हणलं जातं. तर आता हे बायफोकल सायन्स म्हणजे काय किंवा जनरल सायन्स म्हणजे काय हे आता आपण पुढे पाहणार आहोत. स्टेट बोर्डच्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक जनरल सायन्सचा ऑप्शन आहे आणि दुसरा बायफोकल सायन्स आहे. तुम्ही हे दोन्ही ऑप्शनमध्ये जर सब्जेक्ट्स जर आपण पाहिले तर इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री हे कॉमन आहेत. मग तुम्ही जनरल सायन्स घ्या अथवा बायफोकल सायन्स घ्या. तर सुरुवातीला आपण जनरल सायन्स बद्दल बघणार आहोत. तर जनरल सायन्स कोणी घ्यायचं आहे? तर ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे किंवा मेडिकल साईडला जायचं आहे हे आणखी निश्चित नाही आहे किंवा कन्फ्युजन आहे किंवा ज्यांना वाटतं की माझ्याकडे दोन्ही ऑप्शन असावेत, 12वी झाल्यानंतर मी डिसाईड करेन की मला इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे का मेडिकल साईडला जायचं आहे.
बी फार्मसी करायचं आहे का, ॲग्रिकल्चर करायचं आहे का, इंजिनिअरिंग करायचं आहे, हे आणखी फिक्स नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते जनरल सायन्स सिलेक्ट करायचं आहे. तर जनरल सायन्समध्ये काय विषय आहेत, तर पहिला जो विषय आहे, फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश आहे, नंतर फिजिक्स, केमिस्ट्री आहे. हे 3 विषय कंपल्सरी आहेत सर्वांसाठी. नंतर मॅथमॅटिक्स आहे आणि बायोलॉजी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याकडे मॅथमॅटिक्स पण आहे, बायोलॉजी पण आहे. म्हणजे दोन्ही आपल्याला इंजिनिअरिंग साईडला पण जाता येते, मेडिकल साईडला पण जाता येते. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्स असेल तर इंजिनिअरिंग साईडला जाता येते, बायोलॉजी असेल तर मेडिकल साईडला जाता येते. तर हे दोन्ही विषय आहेत, तर आपण दोन्हीकडे जाऊ शकतो, इंजिनिअरिंग पण करू शकतो, मेडिकल पण करू शकतो. हे 5 विषय झाले. 6वा विषय जो आहे तो लँग्वेजेसचा आहे. मग यामध्ये मराठी आहे, किंवा हिंदी आहे, किंवा संस्कृत आहे, किंवा IT आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, किंवा जिओग्राफी आहे. ह्यामधनं आपल्याला एक विषय जो आहे तो सिलेक्ट करायचा. तर असे आपल्याला 6 विषय आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर इंग्लिश जो आहे त्याच्यामध्ये पुढे मार्क्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तर 80 मार्काचा थेरी विषय असेल, 20 मार्काचा प्रॅक्टिकल असेल, असे टोटल 100 मार्क्स असतील. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, तर 70 मार्काचा थेरी पेपर असेल, 30 मार्काचे प्रॅक्टिकल्स असतील. मॅथमॅटिक्स आहे, 80 मार्काचा थेरी पेपर असेल, 20 मार्काचे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील. बायोलॉजी आहे, 70 मार्काचा थेरी पेपर असेल, 30 मार्काचे प्रॅक्टिकल असतील. भाषा विषय तुम्ही घेत असताल, मराठी किंवा हिंदी किंवा संस्कृत, IT, जिओग्राफी यापैकी कुठलाही एक विषय घेत असताल तर 80 मार्काचा थेरी पेपर असेल, 20 मार्काचे प्रॅक्टिकल असतील. तर असे टोटल 450 मार्काचा थेरी असेल आणि 150 मार्काचे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील. असे टोटल 600 मार्क्स आपल्याला 12वीला असतील. 600 पैकी आपल्याला किती मार्क पडतात त्यावरून आपलं पर्सेंटेज जे आहे ते काढलं जाईल. आता आपण बायफोकल सायन्स याच्याकडे येणार आहोत. बायफोकल सायन्समध्ये 2 ग्रुप आहेत, एक इंजिनिअरिंग ग्रुप आहे आणि दुसरा मेडिकल ग्रुप आहे. इंजिनिअरिंग ग्रुप म्हणजे काय, मॅथ्स ग्रुप आहे, आणि दुसरा मेडिकल म्हणजे बायोलॉजी ग्रुप आहे. तर मी आताच सांगितल्या पद्धतीनं इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी आहे. मग तुम्ही इंजिनिअरिंग ग्रुप सिलेक्ट करा किंवा मेडिकल ग्रुप सिलेक्ट करा. नंतर इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे. तर असे आपले हे 4 विषय झाले, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आणि 5वा सब्जेक्ट जो आहे तो बायफोकल सब्जेक्ट आहे. बायफोकलमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे, तर बायफोकल सब्जेक्ट हा 200 मार्काचा आहे. म्हणजे आपण इथं जनरल सायन्स घेत असेल तर बायोलॉजी आणि आणखी एक विषय घ्यायचा आहे. तसा ते बायफोकलमध्ये आपल्याला 2 विषय घ्यायचे नाहीत, एकच विषय आपला 200 मार्काचा असेल. 100 मार्क थेरीचे असतील आणि 100 मार्क प्रॅक्टिकलचे असतील. म्हणजे हे 200 मार्क्सचा जो बायफोकलचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये 100 मार्क्स थेरी आहेत, 100 मार्क्स प्रॅक्टिकल आहेत. यामध्ये ॲडव्हान्टेज हा आहे की 100 मार्क्स प्रॅक्टिकल आहेत आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स हे कॉलेजच्या हातामध्ये असतात किंवा कॉलेज स्वतः देतात, आणि थेरी मार्क्स जे आहे ते बोर्डमध्ये पेपर तपासल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तर जिथं प्रॅक्टिकल मार्क्स जास्ती आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्हाला जास्ती मार्क मिळतील आणि तुमचं पर्सेंटेज जे आहे ते जनरलपेक्षा जास्ती असेल. तर अशा पद्धतीनं 400 मार्काचा थेरी आहे आणि 200 मार्क्सचे प्रॅक्टिकल आहेत, असे टोटल 600 आहेत. म्हणजे जनरल सायन्स घ्या किंवा बायफोकल घ्या, 600 मार्क टोटल 600 मार्क्सच आहेत. जनरल सायन्स घेतलं तर 6 सब्जेक्ट आपल्याला घ्यायचे, बायफोकल घेतलं तर 5च सब्जेक्ट घ्यायचे. तुम्ही मेडिकलला इंटरेस्टेड असाल तर मॅथमॅटिक्सच्या जागी काय घ्यायचं आहे आपल्याला, बायोलॉजी घ्यायचं आहे. आणि नंतर 5वा सब्जेक्ट जो आहे तो बायफोकल सब्जेक्ट आहे. मेडिकल साईडसाठी बायफोकल सब्जेक्ट्स वेगळे आहेत, इंजिनिअरिंग साईडसाठी बायफोकल सब्जेक्ट्स वेगळे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचंय आत्ताच त्यांच्या
माइंडमध्ये फिक्स आहे, म्हणजे जसं एखाद्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे तर त्यांनी बायफोकल सब्जेक्ट घ्यावा इंजिनिअरिंग साईडचा. एखाद्याला मेडिकल करायचं आहे हे फिक्स आहे, मला MBBSच करायचं आहे किंवा BAMS करायचं आहे किंवा मेडिकल स्ट्रीमला जायचं आहे किंवा बायोलॉजी स्ट्रीमलाच जायचं आहे मला, तर त्यांनी हा बायफोकल सायन्स घेतलेलं कधीही चांगलं असेल. ज्यांना कन्फ्युजन आहे काय घेऊ तर किंवा ज्यांना वाटतंय की दोन्ही ऑप्शन आपल्याकडे असावेत तर त्यांनी जनरल सायन्स घ्यायला हवं आहे. परंतु जनरल सायन्समध्ये नंबर ऑफ सब्जेक्ट्स जास्त असल्यामुळं त्याला अभ्यास देखील इतरांपेक्षा जास्ती करावा लागेल. कारण 12वी नंतर जे ॲडमिशन आहेत ते जनरली 12वीच्या पर्सेंटेजवर ॲडमिशन नसून जे काही एंट्रन्स एक्झाम आहे, JEE आहे किंवा नीट आहे किंवा CET आहे, या एंट्रन्स एक्झाम मध्ये आपला परफॉर्मन्स कसा आहे त्यानुसार तुम्हाला पुढे ॲडमिशन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जनरल सायन्स घेतला तर तुमच्याकडे हे बोर्डमध्ये जास्ती सब्जेक्ट्स असणार आहेत आणि तुमचा बराचसा वेळ हे बोर्डची स्टडी करण्यामध्ये जाणार आहे. तुम्ही बायफोकल सायन्स जर घेतला, एक सब्जेक्ट कमी आहे त्यामुळे तुम्हाला बराचसा वेळ मिळेल जो तुम्ही एंट्रन्स एक्झामच्या तयारीसाठी वापरू शकता. कारण एंट्रन्स एक्झाम असेल, JEE असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 विषय त्या ठिकाणी असणारच आहे. तुम्ही नीट करत असाल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय त्यामध्ये असणारच आहे. म्हणजे ॲडिशनल तुम्हाला काय करायचं आहे की इंग्लिशची स्टडी करायची आणि बायफोकल सब्जेक्टची स्टडी करायची. तर आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत बायफोकल सायन्समध्ये काय सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत. तर आपल्याला इंजिनिअरिंग साईडला जायचं असेल तर जनरली 2 सब्जेक्ट्स आहेत. पहिला जो सब्जेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि दुसरा कम्प्युटर सायन्स आहे. थिअरी 100 मार्क्सची आहे आणि प्रॅक्टिकल 100 मार्क्सची आहे. तुम्हाला एकच विषय निवडायचा आहे, एकच सब्जेक्ट ह्याच्यामध्ये निवडायचा आहे. तुम्ही ज्याही कॉलेजला ॲडमिशन घेणार असाल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला चौकशी करायची आहे की बायफोकल मध्ये कुठले सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत. एखाद्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच असेल किंवा एखाद्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच असेल, एकच सब्जेक्ट असेल, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये दोन्ही सब्जेक्ट असतील किंवा एखाद्या कॉलेजमध्ये आणखी काही तिसरा चौथा सब्जेक्ट्स अवेलेबल असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये चौकशी करायची आहे. तुम्हाला मेडिकल साईडला जायचं असेल तर बायफोकल सब्जेक्ट जे आहेत ते जनरली 3 सब्जेक्ट्स घेतले जातात. पहिला सब्जेक्ट जो आहे तो क्रॉप सायन्स आहे, दुसरा आहे डेअरी सायन्स, तिसरा फिशरी सायन्स आहे. यामध्ये तुम्ही बघाल तर क्रॉप सायन्स जो आहे तो 80 मार्काची थिअरी आहे, 80 मार्काची थिअरी आहे आणि 120 मार्काचे प्रॅक्टिकल आहे. दुसरे सब्जेक्ट्स बघाल तर 100 मार्क्सची थिअरी आहे, 100 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे. पण क्रॉप सायन्स असेल तर 80 मार्क्सची थिअरी आहे, 120 मार्क्सचे प्रॅक्टिकल आहेत. म्हणजे क्रॉप सायन्स तुम्ही घ्याल तर तुम्हाला प्रॅक्टिकल जे आहे ते 120 मार्क्स आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी जास्ती मार्क पडायचे चान्सेस आहेत जर तुम्ही क्रॉप सायन्स घेत असाल तर. क्रॉप सायन्सचा आणखी एक खूप मोठा ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट आहे. जर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरला जायचं असेल आणि तुमचं 12वीला जर क्रॉप सायन्स आहे तर तुम्हाला ॲडिशनल 8% जे आहे ते दिले जातात. त्याच पद्धतीने तुमच्या फॅमिलीमध्ये शेती असेल, तुमच्या कुटुंबामध्ये शेती असेल तर त्या मुलांना 12% हे ॲडिशनल मिळतात. म्हणजे तुम्ही शेतकरी कुटुंबातून आहात आणि 12वीला क्रॉप सायन्स जर घेतले तर तुम्हाला 8 + 12 असे 20% एक्स्ट्रा मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे आपल्याला स्टेट बोर्डच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत. जनरल सायन्स घ्यायचं आहे की बायफोकल सायन्स घ्यायचं आहे. मग बायफोकल सायन्समध्ये काय काय सब्जेक्ट्स आहेत हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे.
आता आपण CBSE बोर्डचे सब्जेक्ट पाहणार आहोत. CBSE स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये आपल्याला म्हणजे 11वीला ॲडमिशन घ्यायचे आहे CBSE बोर्डमध्ये. तर CBSE मध्ये जनरल सायन्स किंवा बायफोकल सायन्स असं काय भेदभाव नाही आहे. CBSE मध्ये तुम्हाला असं सांगितलं जाईल की स्ट्रीम 1 आहे, स्ट्रीम 2 आहे, स्ट्रीम 3 आहे किंवा स्ट्रीम 4 आहे. जसं मी मगाशी सांगितलं की CBSE मध्ये आपल्याला 5 विषय घ्यायचे आहेत, 5 सब्जेक्ट्स आहेत आणि टोटल मार्क्स जे आहेत ते 500 आहेत. जर तुम्ही स्ट्रीम 1 घेत असाल, मागे आपण जसं बघितलं की इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी विषय आहेत. इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री स्ट्रीम 1 असू द्या, स्ट्रीम 2 असू द्या किंवा स्ट्रीम 3 असेल, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी आहे. तर यामध्ये स्ट्रीम 1 मध्ये सब्जेक्ट जे आहेत ते आत्ता आपण बघितलं, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी आहे आणि नंतर मॅथमॅटिक्स आहे आणि 5th सब्जेक्ट जो आहे तो बायोलॉजी आहे. म्हणजे हे जनरल सायन्स सारखी आहे. स्ट्रीम 1 जी आहे ती जनरल सायन्स सारखी आहे, कारण यामध्ये मॅथमॅटिक्स पण आहे आणि बायोलॉजी पण आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग साईडला पण जायचं आहे किंवा मेडिकल साईडला पण जायचं आहे किंवा 12वी नंतर त्यांच्याकडे दोन्ही ऑप्शन पाहिजेत असं वाटतंय, तर त्यांनी हे स्ट्रीम 1 जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यांना मग दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आता आपण स्ट्रीम 2 बघूया. स्ट्रीम 2 जे आहे ते इंजिनिअरिंग साईडला जर आपल्याला जायचं आहे, 12वी नंतर आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकलला जायचं नाही आहे किंवा बायोलॉजी विषय आपल्याला अवघड वाटतोय, बायोलॉजी घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला स्ट्रीम 2 चे सब्जेक्ट जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये काय सब्जेक्ट आहेत? इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी आहे. नंतर काय आहे तर मॅथमॅटिक्स आपल्याला घ्यायचं आहे आणि बायोलॉजीच्या जागी ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे. बायोलॉजीच्या जागी ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे. असे टोटल 370 मार्काची थिअरी आहे, 130 मार्काचे प्रॅक्टिकल असतील. मग तुम्ही स्ट्रीम 1 घ्या, 2 घ्या किंवा 3 घ्या, सगळीकडे असाच पॅटर्न आहे. स्ट्रीम 3 जी आहे ती ज्या मुलांना MBBS साईडला किंवा बायोलॉजी साईडला जायचं आहे त्यांच्यासाठी ही स्ट्रीम 3 आहे. तर यामध्ये सब्जेक्ट जे आहे ते इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मग मॅथमॅटिक्सच्या जागी आपल्याला काय घ्यायचं आहे? बायोलॉजी घ्यायची. आणि 5वा सब्जेक्ट जो आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ऑप्शनल सब्जेक्टमध्ये काय काय आहे? ऑप्शनलमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे किंवा कुठले सब्जेक्ट्स आहेत हे तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजमध्ये आपल्याला चौकशी करायची किंवा एन्क्वायरी करायची. त्यांना विचारायचं आहे की काय ऑप्शनल सब्जेक्ट काय काय अवेलेबल आहेत. बऱ्याचशा कॉलेजमध्ये जे सब्जेक्ट आहेत ते अशा पद्धतीनं आहेत की बिझनेस स्टडीज आहे किंवा फिजिकल एज्युकेशन आहे किंवा इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस असा सब्जेक्ट आहे. तर प्रत्येक कॉलेजमध्ये जे आहे ते वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात. त्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये याची चौकशी करायची आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण 11वी ॲडमिशनसाठी स्टेट बोर्डचे कॉलेजेसमध्ये कोणते कोणते विषय आहेत किंवा CBSE बोर्ड कॉलेजेसमध्ये काय काय विषय आहेत याबद्दल डिटेल माहिती आपण बघितली आहे.